त्याला जर इथून मागच्या परीक्षेमध्ये 60% येत असतील तर त्याने आता 80%चं गोल ठरवायला हवंय. त्याचा गोल सेट झाला. आणि दुसरं म्हणजे विजन बोर्ड, ध्येय फलक. आता या ध्येय फलकामध्ये काय यायला हवं तर 3 गोष्टी यायला हव्यात. त्या म्हणजे अचीवमेंट, ऍक्शन आणि अवॉइड. चला डिटेलमध्ये पाहूया. एकदा की मुलानं 80%चं गोल ठरवलं, त्याला इथून मागे 60% पडत होते. मग त्या 80%साठी आता त्याला काय करायला हवंय तर अचीवमेंटमध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे येतील ते म्हणजे की त्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये, कोणकोणत्या विषयांमध्ये किती मार्क्स पडतायत आणि मग कोणते विषय त्याला अवघड जात आहेत. त्याला अचीव काय करायचं आहे. हे मार्क जर त्याला कमी पडत असतील तर आता किती करायला हवेत, किती मिळवायला हवेत हे त्याने ठरवायला हवंय. त्याला गणित अवघड जात असेल, SST अवघड जात असेल, मराठी अवघड जात असेल तर यांच्या